नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. आता घेऊया टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर. मुख्यमंत्री घेणार पुण्यात पालखी सोहळ्याचं दर्शन. माऊली आणि तुकोबांच्या पालखीचं घेणार दर्शन. डोंबिवलीच्या रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरण. नगरसेवक रमेश म्हात्रेंना रुग्णालयातून डिस्चार्ज. पोलीस रमेश म्हात्रेंना कोर्टात हजर करणार. B2 निर्णयावरून सोलापुरात राजकीय श्रेयवाद पेटलाय. B2 करमुक्तीच्या निर्णयावरून भाजप काँग्रेसमध्ये श्रेयवाद. मुंबईत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात महिलांना रोजगाराची संधी. शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांचा अनोखा उपक्रम. संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबेंना दिलेल्या धमकीचं प्रकरण. प्रशांत आंबेंनी हायकोर्टातील रिट पिटिशन घेतलीये मागे. संजय गायकवाडांविरोधातील लढाई आता कोल्हापूर जिल्हा न्यायालयातच. नर्मदेच्या पाण्यावरून नंदुरबारमध्ये राजकीय संघर्ष. प्रस्तावित जलोला प्रकल्पाला केसी पाडवींचा विरोध. प्रकल्प उद्योगपतींच्या फायद्यासाठी होत असल्याचा आरोप आहे. या सरकारमध्ये देवही सुरक्षित नाहीत. राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी खासदार रवींद्र चव्हाणांची सरकारवर टीका आहे. नेरूळच्या सारसोळेतील अनधिकृत बांधकाम कारवाई प्रकरण. नवी मुंबईत पुन्हा शिंदेंची शिवसेना विरुद्ध नाईक वाद. कारवाई थांबवण्यासाठी बोगस स्टे ऑर्डर दिल्याचा शिवसेना सभागृह नेते सागर नाईकांवर आरोप आहे. नाशिक रिंग रोड प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानभवनात बैठक बोलावली आहे. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री संवाद साधणार. मंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. आज मुंबई महापालिकेची विशेष सभा. मुंबईतील मॅनहोल झाड कोसळण्याच्या घटनेवर चर्चा होणार. पावसाळ्यातील दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष सभेचं आयोजन. विरोधी पक्षानं केली होती तातडीच्या विशेष सभेची मागणी. नंदुरबार जिल्ह्याला मिनी बस देण्याची विधान परिषदेत मागणी. सातपुड्याच्या दुर्गम भागासाठी लवकरच मिनी बस देण्याचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं आश्वासन आहे. अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. विरोधकांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उत्तर देणार. अधिवेशन संपल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची पत्रकार परिषद. ज्ञानेश्वर आणि संत तुकोबांची पालखी पुण्यात मुक्कामी. माऊलींची पालखी भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात विसावली आहे. पुणेकरांची दर्शनासाठी मोठी गर्दी आहे. वारीसाठी पुणे पोलिसांची हायटेक सुरक्षा व्यवस्था. वारी मार्गावर 3000 सीसीटीव्ही कॅमेरे असून ड्रोनद्वारे 24 तास वारीवर देखरेख. एआयच्या मदतीनं संशयास्पद हालचालींवर बारकाईनं नजर. पुण्यात ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी दाखल. दोन्ही पालख्यांना वारकऱ्यांकडून मानवंदना. वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. भजन कीर्तन म्हणत वारकऱ्यांकडून ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीचं स्वागत. आषाढी एकादशी निमित्त वाशिममधील रिसोड, कारंजा आणि मंगरुळपीर आगारातून 20 ते 30 जुलै दरम्यान 116 जादा एसटी बसेस. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. बीडमध्ये संत मुक्ताईच्या पालखीचा मार्ग खडतर. पालखी मार्गावर कचऱ्याचे ढीग. खड्ड्यातून वाट काढावी लागते वारकऱ्यांना. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलाय. 24 तासात पंचगंगेच्या पाणी पातळीत 2 फूट 9 इंचांची घट. अद्यापही 42 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत. पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू आहे. लोणावळा कर्जत रेल्वे मार्गावरील दरडीचा एक्सप्रेसना फटका. 10 ते 17 जुलै दरम्यान अनेक एक्सप्रेस रद्द. कोल्हापुरातील बुरुळ गल्लीत घराची भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. ठाण्यात 45 वर्ष जुन्या इमारतीची गॅलरी कोसळली आहे. जांभळी नाका परिसरातील ही घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. सांगलीत उकळू धबधबा प्रवाहित. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीला पूर. कासारी नदीचं रौद्ररूप विक्रम खोत यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात टिपलंय. सांगलीतील वारणा नदीला पूर. मांगले सावर्डे बंधाऱ्यालगतचा डांबरी रस्ता आणि झाडं वाहून गेली आहेत. मुसळधार पावसानं रत्नागिरीतील विसापूर पांगारी रस्ता खचलाय. अनेक गावांचा संपर्क तुटल्यानं दळणवळणाचा प्रश्न गंभीर आहे. रत्नागिरीतील रघुवीर घाटातल्या धबधब्याचा रुद्र उतार. कोयना बॅकवॉटर परिसरात अतिवृष्टी. पर्यटन टाळण्याचे प्रशासनाचं आव्हान आहे. रत्नागिरीतील राजेवाडी आंबडवे महामार्ग पहिल्याच पावसात खचलाय. निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. चौकशी आणि कठोर कारवाईची आंदोलन संघर्ष समितीची मागणी आहे. खेडच्या घेण्यापालगड भोसलेवाडीत दरड कोसळली आहे. गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
रत्नागिरीच्या खेडमधील रघुवीर घाटात भूस्खलन, महाबळेश्वरच्या 15 गावांचा संपर्क तुटलाय. वाशिमच्या पुसद नाका परिसरातील उड्डाण पुलावर अद्याप पथदिवे नाहीयेत. रात्रीच्या वेळी पुलावर अंधार असल्यानं नागरिक आणि प्रवाशांना नाहक त्रास, अपघाताचा धोका असल्यानं अनेक वेळा नागरिकांच्या मागणीवर दुर्लक्ष आहे. वाशिमच्या रिसोड एसटी बसस्थानकासमोर घाणीचं साम्राज्य, प्रवाशांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. डासांच्या वाढीसह संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. चिखलदऱ्यात पर्यटकांसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त, वाहतूक नियमांचे पालन बंधनकारक. आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. सोलापुरात सीएनजी भरण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रिक कारला अचानक आग, आगीत कारचं नुकसान. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. अकोल्यात 15 ऑगस्टपासून धावणार सिटी बस. स्थायी समिती सभापती विजय अग्रवालांची माहिती, विरोधकांनी नागरिकांची दिशाभूल करू नये. विजय अग्रवाल यांचा विरोधकांना सल्ला आहे. पंढरपूर कॉरिडॉरचं पंढरपुरातील नगरसेवकांना सादरीकरण. कॉरिडॉरसाठी एकूण 15 एकर जागेचं भूसंपादन करण्यात येणार. मुख्यमंत्री पालकमंत्र्यांशी चर्चेनंतर नगराध्यक्ष नगरसेवक निर्णय घेणार. चिखलदऱ्यात पर्यटकांसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त. सध्या पर्यटकांची मोठी गर्दी, दुर्घटना टाळण्यासाठी नियमांचं पालन करण्याचं आवाहन. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार. पर्यटकांच्या सोयीसाठी विशेष पथकं तैनात. सरसकट कर्जमाफी आणि पीक विम्यांसाठी आंदोलन. बीडच्या कुक्कड गावातील राक्षस भवनातील बैठकीला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. नाशिक शहरातील पाणी कपात कायम. गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा 66%. पाणीसाठा 75% झाल्यानंतरच पाणी कपात रद्द होणार. महापालिकेचा सध्याची पाणी कपात कायम ठेवण्याचा निर्णय आहे. गोकुळ दूध संघ निवडणूक दुबार ठरावासाठी आजपासून होणार सुनावणी. प्रत्येक दिवशी 15 संस्थांच्या संचालकांना सुनावणीसाठी बोलवलं जाणार. सर्व सुनावण्या पूर्ण झाल्यानंतर निकाल दिला जाणार. सप्तशृंगी देवी मंदिर आजपासून भाविकांसाठी पुन्हा खुलं होणार. काही दिवसांपासून सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर बंद होतं. सकाळपासून भाविकांना नियमित दर्शनाची सुविधा आहे. हिंगोलीतील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. शेतीतील पिके सुकवण्याच्या मार्गावर. हिंगोलीतील कयाधू नदी कोरडी ठाक पडली. मृग नक्षत्र ओलांडून 1.5 महिना उलटलाय, तरीही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म. कळवण्याच्या मोहनदरी आश्रमशाळेतील ही घटना. आदिवासी निवासी आश्रमशाळेच्या सुरक्षतेचा प्रश्न चव्हाट्यावर. पीआरएम चोरस स्फोट चोरी प्रकरण. तात्काळ कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन करू. पीआरएम कंपनीचे जिल्हा समन्वयक. कर्मचाऱ्यांचा हा इशारा आहे. शेकडो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ. मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती. या प्रकरणामुळे मराठी उद्योजक अडचणीत सापडले असून नवीन रोजगार तर सोडा, पण राज्यातील आहेत त्या कंपन्यांना कायदा आणि सुव्यवस्था दिली जात नाही याची कुठेतरी खंत व्यक्त केली जाते. 6,000 कोटींच्या महादेव बेटिंग ॲपचा सूत्रधार सौरभ चंद्रकार पुन्हा ताब्यात. आरोपी दुबईतून महादेव बुक बेटिंग ॲप चालवत होता. पिंपरी चिंचवडच्या मोशीमधील दुर्घटना प्रकरण. आतापर्यंत एकूण 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे. अजूनही 7 ते 8 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. शहरातील दिवसाआड पाणीपुरवठा लवकरच पूर्ववत होण्याची शक्यता. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा 60% पोहोचल्यानं निर्णय होण्याची शक्यता आहे. गटई कामगार लाभार्थ्यांना गटई स्टॉलचे वितरण. कोल्हापुरात समाज कल्याण विभागातर्फे 22 पात्र गटई कामगारांना स्टॉल वाटप. ताडोबातून घडले 20 वन्यजीव दूत. 4,270 विद्यार्थ्यांमध्ये सर्वधनाची जागरूकता. 106 शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा निसर्ग शिक्षण कार्यक्रमात सहभाग. जागतिक वारशामुळे संभाजीनगरकडे मलेशियाची नजर. पर्यटकांसह थेट विमानसेवेची शक्यता. पर्यटन देवाणघेवाण वाढल्यास दोन्ही शहरातील हवाई संपर्काला मोठी चालना मिळणार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदार यादी पुनरीक्षणात हलगर्जीपणा. पूर्व, मध्य आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कामात हलगर्जी करणाऱ्या 577 बीएलओंना नोटीसा. छत्रपती संभाजीनगरात पावसाचे अपुरे प्रमाण असल्यानं जिल्ह्यात 315 टँकरद्वारे पाणीपुरवठा होतोय. टँकर सेवा सुरू ठेवण्यासाठी 9 तालुक्यातून मुदतवाढीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले.
कोल्हापुरात माझगाव पोर्ले पुलावरून शेतकरी दुचाकीसह पाण्यात पडलाय. सुदैवानं शेतकरी बचावलाय. शेतकऱ्याची वाहून गेलेली दुचाकी स्थानिक युवकांनी बाहेर काढली आहे. लिंबागणेश गावाला पाणीपुरवठा करणारी विद्युत मोटर 6 महिन्यात 3 वेळा चोरी गेली आहे. नेकनूर पोलिसांना तक्रार देऊनही गांभीर्य नाहीये. ग्रामस्थांकडून पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण. मुंबईच्या 7 तलावातील जलसाठ्यात मोठी वाढ. 7ही तलावात एकूण 7,03,260 दशलक्ष लिटर पाणी आहे. 48 तासात तलावात 70 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा जमा आहे. झाडांजवळ यंत्र वापरून खोदकाम करण्यास टाळावे. आवश्यकतेनुसार मनुष्यबळाच्या मदतीनेच खोदकाम करावं. मुंबई पालिकेचे महत्वाचे निर्देश. झाडांच्या मुळाचे नुकसान होऊ नये म्हणून बीएमसीचा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.